पिंपरी चिंचवड शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। वायसीएमच्या कचरा कुंडीत नवजात अर्भक सापडल्याची घटना घडली आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील कचरा कुंडीत सकाळी एक नवजात अर्भक सापडलं। या घटनेमुळे वायसीएम रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे। अवघ्या काही दिवसाचे असलेले हे अर्भक कचऱ्याच्या कुंडीत सापडले आहे। मात्र हे अर्भक कुणी टाकलं याबाबत सीसीटीव्हीद्वारे संबंधितांचा शोध घेतला जात आहे। तसेच ही बातमी संपूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये वेगाने पसरली असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय। नवजात अर्भकाला बघण्यासाठी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। घटनास्थळी पोलीस देखील आले आहेत। तसेच या संपूर्ण प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे। हे बाळ कोणाचं आहे याचा देखील शोध सुरू आहे। दरम्यान हे नवजात अर्भक वायसीएम रुग्णालयातील नाही, त्यामुळे सदरील नवजात अर्भक कुणी टाकलं त्याचा शोध आम्ही घेत असून सीसीटीव्ही तपासले जात आहे, असे वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राजेंद्र वाबळे यांनी आपल्या आवाजशी बोलताना सांगितले। पाहूयात। सर, काय सांगाल, सकाळी जी घटना घडली होती वायसीएमच्या रुग्णालयाच्या आवारात की एक न्यूबॉर्न बेबीचं डेड बॉडी सापडलं होतं, काय सांगाल? तुझे काय मृतदेह अर्भकाचा मृतदेह सापडला आहे। वायसीएमच्या MRI गेट म्हणजे एक्झिट गेट आहे आणि ब्लड बँकेसाठी जे 24 तास आम्हाला गेट सुरू ठेवावं लागतं, त्या गेटच्या तिथे कचराकुंडीसाठी आपण जागा केलेली आहे। त्या कचराकुंडीमध्ये एक अर्भक सापडलं आहे। साधारण 6-7 महिन्याचा साधारण वयाचं असावं, न्यूबॉर्न आहे आणि ते सापडलं त्यावेळेसच मृत होतं। साधारण मला फोन आला, तो साधारण 11:15 दरम्यान मला फोन आला होता, त्या दरम्यानच ते सापडलं। आता सद्यस्थितीमध्ये आम्ही पोलिसांकडं खबर दिलेली आहे। पोलीस येऊन पुढची तपासणी करतायत। आमच्याकडं जे तिथं त्या एरियासाठी CCTV जो बसवलेला आहे त्या CCTVचं फुटेजचं तपासणी सुरू आहे। त्याला एक 5-6 तास जातील, कारण काल सकाळपासूनची जी काही त्या गेटने येणं जाणं करणारे जे व्यक्ती आहेत, तर त्याची साधारण एक तपासणी होईल आणि तिथे कोणी ते अर्भक ठेवलं त्याच्याबद्दल तपासणी करून तुम्हाला पुढची जी काही माहिती उपलब्ध होईल त्याच्याद्वारे तर ती नक्कीच तुम्हाला देईल। सर, जे बेबी होतं ते प्रीमॅच्युअर होतं का कसं होतं, आणि हे जे बेबी होतं हे वायसीएम मध्ये बॉर्न झालं होतं का बाहेरचं होतं? हे बेबी होतं वायसीएम मध्ये बॉर्न झालेलं बेबी नाही आहे। आम्ही आमच्या काल 2-3 दिवसाचं जे काही रजिस्टर्स आहेत असे मृत अर्भकांच्या बाबतीमध्ये ते तपासले असतात। त्याच्यामध्ये मृत अर्भक आमच्याकडचे जे होते ते मेल बेबीज होते आणि हे जे बेबी आहे हे फिमेल बेबी आहे। त्या कारणाने हे वायसीएमच्या आतलं बेबी असणं शक्य नाही आहे। हे बहुतेक कोणीतरी बाहेरनंच आणून टाकलेलं आहे तिथे, तर त्याबाबत पुढील तपासणी चालू आहे। CCTV फुटेजमध्ये अधिक माहिती त्याची समोर येईलच, त्यावेळेस ती माहिती दिली जाईल।